नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर। आज आपण अभ्यासणार आहोत दशांश अपूर्णांकातील बेरीज आणि वजाबाकी ह्या दोन्ही मिश्र क्रिया एकत्र आल्यास ते उदाहरण सोडवायचं कसं। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, आपल्या इतर मित्रांनाही चॅनलची लिंक शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा। बघा, आपण उदाहरण घेऊ 32.34 वजा 89.71 अधिक 73.47 वजा 92.74 बरोबर किती। मग दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी जर एकत्र आली तर सगळ्यात अगोदर जी संख्या आहे त्या संख्येमध्ये आपण प्लस प्लस संख्या बाजूला घेणार आणि मायनस मायनस संख्या बाजूला घेणार। मग या ठिकाणी प्लस संख्या आहे 32.34 प्लस 73.47, मायनस संख्या आहे मायनस 89.71 आणि मायनस 92.74। ह्या दोन्ही क्रिया आपण बाजूला लिहिल्या। मग आता 7 आणि 4 11 हातचाला 1, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8 पॉइंट खाली पॉइंट, 3 आणि 2 5, 3 आणि 2 5, 7 आणि 3 10। बघा 7 आणि 4 11 ला 1 हातचाला 1, 4 3 आणि 4 4 आणि 4 8, 3 आणि 2 5, 7 आणि 3 10। मग या ठिकाणी प्लस 105.81 असा आलेला आहे। मग इथं बघा 4 आणि 1 5, 7 आणि 7 14 पॉइंट खाली पॉइंट घ्या, 9 आणि 2 11 हातचाला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 9 18 आणि मायनस मायनस प्लस केलं तरी त्याचं जे चिन्ह आहे ते चिन्ह नेहमी मायनसच असणार आहे। इथं बघा आता आपण एक संख्या प्लस आहे एक संख्या मायनस आहे, तर अशा वेळेस प्लस मायनस मायनस करत असतो आणि मोठी संख्या ही नेहमी वरती घेत असतो। मायनस 181.45 ही मोठी संख्या आहे आणि छोटी संख्या प्लस 105.45 आहे। चला पॉइंट नंतर इथं बघा 105.81 आहे, 0.81। आता या ठिकाणी 5 मधून 1 वजा केला तर राहिले 4, 8 मधून 4 मधून 8 जाणार नाही, इथं राहील 0, इथं होईल 14, 14 मधून 8 गेले तर राहतील 6 पॉइंट खाली पॉइंट घ्या, 0 तून 5 जाणार नाही तर राहतील 7, इथं होतील 10, 10 तून 5 गेले शिल्लक राहतील 5 आणि हा 7 दशाला तसा एकातून 1 गेला 0। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 75 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह -75.64 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे। अशाच प्रकारचा अजून एक प्रश्न बघा, 2 नंबरचा प्रश्न आहे वजा 73.29 अधिक 92.40 वजा 93.47 अधिक 20.17 बरोबर किती। सगळे मायनस बाजूला घ्या, सगळे प्लस बाजूला घ्या। मायनस इकडे बघा -73.29 आणि -93.47, प्लस बाजूला घ्या प्लस 92.40 आणि प्लस 20.17। मग इथं मायनस मायनस प्लस करा, 9 आणि 7 16, 16 ला 6 हातचाला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 पॉइंट खाली पॉइंट घ्या, 3 आणि 3 6, 9 आणि 7 16, मायनस मायनस प्लस केलं तरी चिन्ह मात्र मायनस असणार, -166.76। इथं प्लस करा, 7 आणि 0 7 होईल, 4 आणि 1 5 होईल, पॉइंट खाली पॉइंट घ्या, 2 ला 2 राहील, 9 आणि 2 11 होतील, प्लस 112.57 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। मग आता एक मायनस आहे एक प्लस आहे, आपण मायनस करणार, मोठी संख्या नेहमी वरती घेणार, -166
112.76 मोठी संख्या आहे प्लस 112.57 लहान संख्या आहे. मग याला आपण सोडवणार. मग 6 मधून 7 जाणार नाही, इतर राहिले 6 एक झाले 16. मग 16 मधून आपण 7 वजा केले तर राहतील 9. किती राहतील? 9. बरोबर. 16 मधून 7 गेले. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण याची मांडणी करू शकतो. मग आता 16 मधले ते 6 आणि हे 3 9 राहिले. मग इथं 6 मधून आपण 5 वजा केला तर राहिला 1. बरोबर. पॉइंट खाली पॉइंट घ्या. 6 आणि 2 8 होतील. 6 आणि 1 7 होईल. 1 आणि 1 सॉरी आपण वजाबाकी करत आहोत. काय करतो आपण? वजाबाकी. परत एकदा बघा. मग आपण काय केलं, इथं 7 मधून 6 मधून 7 वजा होत नाही, मग इथं राहिले 6 इथं झाले 16. मग आपण 16 मधून 7 वजा केले तर राहिले होते 9. 6 मधून 5 गेला तर 1 पॉइंट खाली पॉइंट. 6 मधून 2 गेले 4. 6 मधून 1 गेला 5. 1 मधून 1 गेला 0. मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे -54.19. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो. बघा, अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. उदाहरण क्रमांक 3 नंबरचं उदाहरण आहे. -724.289 प्लस 272.77 मायनस 847.991 बरोबर किती? या ठिकाणी मायनस मायनस बाजूला घ्या, प्लस प्लस बाजूला घ्या. मी तर मायनस बघा, -724.289 मायनस 847.991. आता 9 आणि 1 10, 10 ला 0 हातचाला 1. 8 आणि 1 9, 9 आणि 9 18 हातचाला 1. 9 आणि 1 10, 10 आणि 2 12 हातचाला 1 पॉइंट खाली पॉइंट घ्या. 7 आणि 4 11 किंवा 7 आणि 1 8, 8 आणि 4 12 हातचाला 1. 4 आणि 2 6, 6 आणि 1 7. 8 आणि 7 15 वजा 1572.280. नंतर बघा, मोठी संख्या वरती घ्या, -1572.280. त्यामधून प्लस असणारी 272.77 ही संख्या वजा करा. वजा केली, शून्यातून 0 जशाला तसा राहील. 8 मधून 7 गेला 1 राहील. इथं राहिला 1 इथं झाले 12. 12 तून 7 गेले राहिले 5 पॉइंट खाली पॉइंट घेतला. इथं राहतील 6, इथं होतील 11. 11 तून 2 गेले 9 राहतील. इथं राहिला 4 इथं झाले 16. 16 मधून 7 वजा केले तर राहतील 9. आणि 4 मधून 2 गेला 2. एकाला 1. म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते वजा 1299.510 हे उत्तर बरोबर आलेलं आहे. या ठिकाणी आपण दशांश अपूर्णांकावरील बेरीज आणि वजाबाकी या जर दोन क्रिया एकत्र आल्या अशा पद्धतीचे उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांना जय हिंद, धन्यवाद.